ते तारुण्यात असतो काय? जे तारुण्यात असतो ते म्हातारपणात असतो काय? नावाला तेच असतो आपण. लहानपणी लोक गालगुचे घेतात, येतो का मा, येतो का मा म्हणतात, आणि मोठं झाल्यावर जर बिघडला कार्यक्रम आपला स्वभावाचा तर लोक मग कट मारतात. अर ते आहे का तिथे, मग नको बाबा म्हणतात का नाही. मुख्यच बसता बाबा तू कट कोण मारू नये म्हणजे झालं, तर तसा स्वभाव ठेवू नये. तर भगवंताचं वचन आहे की सगळं काही बदलते बघा. चांगल्याचे वाईटही होतात, वाईटाचेही चांगले होतात. म्हणून अनित्य सिद्धांत सांगत असताना भगवान बुद्ध म्हणाले की इथे जन्म गावावरून सगळे निघाले आणि मरण गावाकडे वाटचाल करत आहे. याचा भरोसा नाहीये. काल परवा एक घटना आपल्या महाराष्ट्रात घडली बघा. सगळीकडे सोशल मीडियावर तीच घटना बघा, अजून तेच सुरू आहे. कसे गेले काय गेले. तसं तर तुमच्या पूर्णेला असो का कोणत्याही शहरातल्या सरकारी दवाखान्यात म्हणा, खाजगी दवाखान्यात म्हणा, लय लोक मरतात. पाहिलं की नाही? तुमच्या बसलेल्यांच्या प्रत्येकाच्या घरातून कोणाची आई गेली असेल, कोणाचे वडील गेले असेल, कोणाचा भाऊ, कोणाची बहीण गेली असेल, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, आजी आजोबा गेले असतील. कारण भगवंताचं वचन आहे इथे सर्व काही अनित्य आहे, शाश्वत असं काही नाही. कोणी अमृत पिऊन जन्माला आलेलं नाही आहे. आम्ही जाणार आहोत आणि तुम्ही जाणार आहात. आताच नाही, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा बरोबर बटन दबणार, म्हणजे दबणारच. त्याला ना पैसा थांबवू शकतो, ना आपली पदप्रतिष्ठा त्याला थांबवू शकते, ना मोठाच्या मोठा परिवार आपल्याला थांबवू शकते. कोरोनामध्ये तुम्ही पाहिलं, लय मोठमोठे लोक गेले पहा, आणि लोक व्हिडिओ कॉलवरून पाहत होते. चालली का मौत स्मशानभूमीत. स्मशानभूमीतही जायला लोक तयार नव्हते बघा, तुम्ही पाहिलं असेल तर. कारण प्रत्येक जण इथे आपल्याच मरणाला घाबरत असतो. मल्लिका राणी होती भगवंताच्या काळात, राजा प्रसेनजिताची बायको. तिला राजा प्रसेनजिताने विचारलं एकदा. ऍक्च्युली दोघंही भगवंताचे उपासक होते, राजा प्रसेनजित आणि मल्लिका राणी. दोघे एकत्र एक दिवस बसले, ध्यानातून उठले, ध्यान करत होते दोघे. आणि राजा प्रसेनजिताने विचारलं मल्लिका राणीला, मल्लिके तुला सर्वात जास्त प्रिय कोण आहे? काय विचारलं? सर्वात जास्त प्रिय कोण आहे? त्यावर मल्लिका राणी म्हणाली, महाराज भगवंताच्या उपदेशानुसार जर उत्तर सांगायचं झालं तर मला सर्वात जास्त प्रिय मीच आहे. कारण हेच खरं आहे. जाते का कोणी कोणा बरोबर? पहा ना काय घडते महाराष्ट्रामध्ये. जोपर्यंत मांस आहे तोपर्यंतच वास आहे. घर घर की कहाणी मोठी डेंजर आहे. तुम्ही त्याला अपवाद नसाल बापा. कारण आई वडील कोणी असो, भाऊ असो, स्वतःची बहीण असो, जोपर्यंत त्यांच्याकडून काही ना काही मिळते तोपर्यंत ते चांगले. आणि जेव्हा काही मिळणं बंद होते तेव्हा तोंड वाकडे. हे पहा माझ्या अगोदरच म्हणते वाकडे, म्हणजे अनुभव लय डेंजर आहे मोठा. कारण हे कोणाला चुकला नाही. पा ज्यांच्या घरी व्यवस्थित आहे संसाराची घडी, परिवाराची घडी, ते मोठे पुण्यवान आहेत. परंतु असे फार कमी लोक आहेत. रक्ताचे नाते असले तरी सुद्धा अनेक घरामध्ये नजरेवर नजर टाकत नाहीत लोक. होते असं बघा. लोक जेव्हा आमच्याकडे सांगतात, रडतात. आणि म्हणून भगवंताने सांगितलं इथे सर्व काही अनित्य आहे. किसा गौतमीला हा उपदेश केला, तिचं बाळ गेलं होतं. पटाचार्याला हा उपदेश केला भगवंताने, तिचे पण 2 बाळ गेले, तिचा पती गेला, तिचे आई वडील गेले, भाऊ गेले. भगवंताने सांगितलं मरण कुणाला चुकलेलं नाहीये. म्हणून आजच्याच दिवशी भगवंताने सुद्धा आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली. स्वतः भगवान बुद्ध सुद्धा शरीराने इथे राहिलेले नाही. 80 वर्षाचं त्यांचं वय होतं आणि गेलं. बाबासाहेबांनी एवढं काम केलं बरं, आपल्या वाट्याला सोन्याचे दिवस आणले. बाबासाहेब आहेत का शरीराने इथे? परंतु कीर्ती जर आपली असेल, आपलं कार्य कर्तृत्व जर असेल, आपण स्वतःसह इतरांसाठी पण जगत असेल, आपण जर प्रामाणिकपणे धम्माचं आचरण करत असेल, दिलवान गुणवान असेल, तरच मात्र आपण मेल्यानंतरही जिवंत राहतो. नाही तर लय लोक असे येतात आणि जातात, काही फरक पडत नाही कोणाला. कोणी नाव घेत नाही. कार्यक्रमाच्या दिवशी हार तुरे फुल काय जे मिळतात आणि गेल्यावर कोणाला लोक म्हणतात लय चांगले होते म्हणतात. आता हे पाहू लागलो आम्ही, लय चांगले होते म्हणतात. मेल्यावर लय चांगले होते म्हणते. आमची मैत्री लय घनिष्ठ होती म्हणते. लय लोक असंच म्हणतात. जिवंतपणा ते आजारी पडले, दवाखान्यात आहे,
तर सफरचंद निकृष्ट दर्जाची घेऊन जातात. ते कृत्रिम श्वासावर आहे आणि नारळ पाणी घेऊन जाते तिथे. पिते काय नारळ पाणी कृत्रिम श्वास लावल्यावर कोणी? सफरचंद खाईल का कोणी? म्हणून जोपर्यंत व्यवस्थित आहे संसाराची गाडी तोपर्यंत सगळ्यांशी व्यवस्थित वागावं, कारण या जीवनाचा काही भरोसा नाहीये. म्हणून आईला प्रेम द्यायला शिका, तिची सेवा करायला शिका, वडिलांना प्रेम द्यायला शिका, त्यांची सेवा करायला शिका. भाऊ भाऊ बहीण भाऊ असतील एकमेकांशी चांगलं वागा, प्रेमाने वागा. भांडण वाद तंटा करून गाठी मारून ठेवण्यात काय अर्थ? कारण भगवान म्हणाले जीवन अनित्य आहे, नश्वर आहे. कारण अनेक ठिकाणी आता गावाकडेच आमचाही जन्म झाल्यामुळे आम्ही पाहतो अनेक ठिकाणी लोक ब्लड रिलेशन असून देखील, रक्ताची नाती असून देखील वैऱ्यासारखं जीवन जगतात. बघा, कितीतरी लोक आईला बोलत नाहीत, कितीतरी लोक वडिलांना बोलत नाही, भावाभावाचं पटत नाही. 36चा आकडा आहे बघा बहीण भावामध्ये. अशी परिस्थिती आहे आणि प्रत्येक जण म्हणतो की माझी काहीच चूक नाही. खरं असते का? तिथं खरं असते का? हे खरं नाही आहे. तुम्ही नाही म्हटलं नाही तरी खरं नाही, कारण एका हाताने टाळी वाजत नाही. संसाराच्या गणितामध्ये प्रत्येकाकडून चुका होतात आणि भगवान बुद्धांनी सांगितलं बघा, आपण सहनशीलही असलो पाहिजे आणि क्षमा करणारे पण असलो पाहिजे. कारण ज्यांच्याकडून चुका होत आहेत आपल्याकडून त्या होणारच नाही अशी काही गॅरंटी नाही आहे बघा. आणि म्हणून प्रत्येकाने एकमेकांना प्रेम आदर दिला पाहिजे, एकमेकांची सेवा केली पाहिजे, कारण जीवन संपणार आहे, शाश्वत नाही. म्हणून अनित्य धर्म शिकवला भगवंताने. सगळ्या बाबतीमध्ये अनित्य धर्म शिकवलेला आहे. तुम्ही जर पाहत बघा, लहान बाळाचं आता जे मी म्हणालो गाल किंवा त्वचा, शरीर, डोळे किती गुबगुबीत आणि व्यवस्थित आकर्षक असतात बघा. आणि तेच बाळ समजा 80 वर्षाचं झालंय, 70 वर्षाचं झालंय, आता तर 40-50 वर्षाचं झालंय, तर डायबिटीज मुळे तेच बाळ परेशान आहे का नाही? शुगर मुळे परेशान आहे का नाही? बीपी मुळे परेशान आहे का नाही? बघा, बाळ तेच आहे पण बाळाचं वय वाढलंय आणि तेच शरीर आता तसंच नाही आहे. आणि म्हणून सुरकुत्या पडणं असेल किंवा विस्मरण होणं असेल, व्यवस्थित न चालणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी अनित्यतेचं लक्षण सांगतात. आणि म्हणून भगवान आपण प्रत्येक जण मरण धर्मी आहोत हे सदैव लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचा सदुपयोग केला पाहिजे. आपलं जीवन वाया नाही घालवलं पाहिजे अकुशल मार्गाने. तर म्हणून हा अनित्य सिद्धांत जो आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय, हा लक्षात ठेवा. दुसरा एक सिद्धांत भगवंताने या जीवनाबद्दलचा मांडला आणि तो म्हणजे अनात्म. सुद्धा सांगितलं भगवंताने. अनात्म म्हणजे काय? तर भगवान म्हणाले हकीकत मध्ये जर पाहिलं तर इथे मी आणि माझं असं काही नाही आहे. मग ती संपत्ती असो, संतती असो, तारुण्य असो, पदप्रतिष्ठा, सत्ता असो, याच्यापैकी काहीही कायमस्वरूपी आपल्याकडे राहत नाही. राहते का? तुम्ही कौटुंबिक जीवन जगणारे जे आज म्हातारे आहात, तुम्हाला लय आठवण येत असेल तुमच्या तारुण्याची आणि तुम्ही मनातल्या मनातच म्हणत असाल, बा आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा सगळा कारभार आमच्याकडे होता, हे आम्हीच कमवलं, घर हे आमचं, लेकरायला लय शिकवलं, काय विचारूच नका, पळसाला 3च पानं आहेत आणि आता आपल्याच घरात म्हणते कवडीची किंमत नाही, जेवण देत नाही, दवाखान्यात नेत नाही, औषधोपचार करत नाही, बसून प्रेमाचे शब्द बोलायला कोणी तयार नाही. एक तारुण्याचा काळ असतो तेव्हा आपल्याकडे सत्ता असते. मग ती कौटुंबिक सत्ता असो की राजकारणातील सत्ता असो, कायम स्वरूपी कोणतीही सत्ता टिकत नाही. तारुण्याचा मदही भगवान बुद्ध म्हणाले कायम स्वरूपी नाहीये. ज्या नाका डोळ्याला आपण म्हणतो की हे माझे डोळे फार सुंदर आहे, माझे दात फार सुंदर आहे, माझे ओठ फार सुंदर आहे, माझे केस फार काळे आहे वगैरे वगैरे, मी फार तंदुरुस्त आहे, भगवान म्हणाले थोडं वय जाऊ द्या, आपलेच दात लय गळागळा पडतात पा. हे केस आपले पण पांढरे होतात. आता काही लोक त्याला काय लावतात पॉलिश. बरं झालं आम्हाला भगवान म्हणाले काढून टाका. इथे बसलेल्यांचे पा खालून पांढरे आणि वरतून काळे आणि कोणाचे लालही झालेले आहे. लावू तुम्ही किती लावा, पण नॅचरली नैसर्गिकरित्या जर पाहिलं तर केसांचा गुणधर्म पांढरा होण्याचा. प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयवाचं असंच आहे आणि त्यामुळे भगवान म्हणाले आपलंच शरीर जरी असेल त्याच्यावर आपण कायमस्वरूपी हक्क अधिकार गाजवू शकत नाही.
अरे मी फ्रीज मधलं काहीतरी खाईल, मी दही खाईल, मला सर्दी नाही झाली पाहिजे. कशी होती सर्दी पाहू, माझं तोंड आहे, माझंच फ्रीज आहे, वगैरे वगैरे. ऐकते का ते? ताप येऊच नको, हार्ट अटॅक येऊच नको, बीपी वाढवूच नको, शुगर होऊच नको, असं कितीही जरी याला सांगितलं, म्हातारं होऊच नको. ऐकते का ते? ऐकते का? ऐकू शकत नाही का? तर भगवान बुद्ध म्हणाले ह्याच्यामध्ये हकीकत मध्ये मी आणि माझं म्हणण्यासारखं काही नाहीये, कारण त्याच्यावर मालकी हक्क आपण गाजवू शकत नाही, त्याला म्हणू शकत नाही तू तरुणच राहा बरं, म्हातारं व्हायचं नाही. तुम्ही काही लावा, काही वापरा, म्हातारपण कोणाला चुकत नाही. भगवान म्हणाले जाती पी दुःखा, जरा पी दुःखा, व्याधी पी दुःखा, मरण पी दुःखा. जाती पी दुःखा म्हणजे जन्म होणच दुःख आहे. कारण बाळ जन्माला आल्या बरोबर कोणती घटना घडते? रडणे. नाही रडलं तर परेशान होता का नाही तुम्ही? रडणं हे त्याच्या सुदृढतेचं लक्षण आहे, बाळ व्यवस्थित असण्याचं लक्षण आहे. पण भगवंताने सांगितलं जेव्हा जन्म होतो तेव्हा रडते. रडणं हे दुःखाचं लक्षण आहे. आणि म्हणून जाती पी दुःखा म्हणजे जन्म होणंच दुःख आहे. का? तर जन्म झाल्याबरोबर अपेक्षा तृष्णा जन्माला येते, रडते याच्यासाठी की दूध पाहिजे असते. आणि जेव्हा दूध दिलं की मग मुकत झोपते, पुन्हा भूक लागली की उठते, आणि ती तृष्णा जी आहे ते पुन्हा पुन्हा निर्माण होते. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं की जाती पी दुःखा. त्यामुळे नंतर प्रिय पी दुःखा, अप्रिय पी दुःखा. म्हणजे प्रिय लोक जर समोर आले, जवळ आले, सोडून गेले की दुःख होते. प्रिय लोक ज्यांना समजतो आपण, ते सोडून गेल्यावर त्यांचा वियोग दुःखदायी ठरते. आणि अप्रिय लोक जवळ आले की त्याचंही दुःख होते. आता इथे तुम्ही बसलेले, आता समजा तुमच्या कोणाबरोबर भांडणं असतील आणि नेमकं येऊन तुमच्या पुढे जर बसले, ते प्रवचन किती चांगलं असू द्या, मंडप किती चांगला टाकलेला असू द्या, सगळं काही किती चांगलं असू द्या, डोक्यात तेच चक्र, माझ्या समोर येऊन बसले, माझ्या समोर येऊन बसले, माझ्या समोर येऊन बसले, इथं जागा भेटली का, असं तसं, मग लाल बंद, मग तुला भांडणही होते कधी कधी तर. आणि म्हणून भगवंताने सांगितलं बघा की इथे सर्व काही अनात्म आहे, म्हणजे इथे मी आणि माझं म्हणण्यासारखं काही नाहीये म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. सुख आलं म्हणून नाचू नका, आणि दुःख आलं म्हणून रडत बसू नका. सजग राहा, सावध राहा, भगवंताच्या वचनाला आठवत राहा, भगवंताच्या वचनाला स्मरणात ठेवा. कारण भगवान बुद्धांनी मध्यम मार्ग शिकवला, भगवान बुद्धांनी वाहत जायला शिकवलेलं नाहीये, सांगितलेलं नाहीये. आणि त्यामुळे धन माझं, मुलं माझे, घर माझं, आमच्या घरासारखं कोणाचं घरच नाही, आमच्या पोरगीसाठी सारखी कोणाची पोरगीच नाही, आमच्या पोरासारखा कोणाचा पोरगाच नाही, असं म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण एकदा असंच झालं बा, तुम्हाला सांगतो आताची गोष्ट. एक 10-15 दिवसांपूर्वी एक ओळखीचे आई बाबा आले. अगोदर लग्नाच्या म्हणजे 5-6 महिने झाले होते पोराच्या लग्नाला, 1 वर्ष झालं असेल पाच. ते आले ना, आम्हाला तर ते कोणाला सांगावं, तर चांगल्या व्यक्तीकडे आपलं दुःख सांगितलं तर ठीक आहे, ते आपल्याला सोल्युशन देईल त्याच्यात. पण तुम्ही इकडं तिकडं जर काही सांगितलं तर लोक रॉकेलचे कॅनच घेऊन बसलेले असतात, पेट्रोलचे कॅन. तुम्ही जर सांगितलं की अहो फार त्रास आहे मला, सासू बरोबर वागवत नाही, नवरा बरोबर वागवत नाही, ते बिचारी तुम्हाला चहा करी लागत. बस काय झालं म्हणता, चहा घेता का? बरोबर. काय झालं? नवरा त्रास देते, सासू पण त्रास देते. मारलं? कुठं मारलं? एवढा वळ. माझ्या संसाराला 25 वर्ष झाले म्हणते, मला कोणा बोट दाखवलं नाही, हे रोज मार खात असेल. पण लावून देण्यामध्ये बापा तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले आहे. परंतु लोक बघा दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये, लावून दिल्यामध्ये, परेशान करण्यामध्ये 1 नंबर असतात. त्या आई बाबाने रडू रडू सांगितलं, भंतेजी म्हणे अगोदर पोरगा आणि सुनई बी फार चांगले वागत होते, चांगले राहत होते, आता काय गणित कुठं माशी शिंकली काय माहित म्हणते. आता आई म्हणत नाही, बाबा आहे म्हणत नाही, जवळ बसत नाही, काही नाही झालं काय हे काही कळेना. कोणतं इंजेक्शन दिलं, कोणत्या गोळ्या दिल्या, हे काही कळायलाच मार्ग नाही म्हणे. तर ही अशा प्रकारची परेशानी कोणाची होता कामा नये. परंतु भगवंताने सांगितलं म्हणून कशात अडकून राहू नका. अडकून राहणं मोठं दुःखदायी आहे बघा, भगवंताने सांगितलं. म्हणून हे अनात्म
आणि तिसरं शेवटचं लक्षण सांगितलं भगवंताने, दुःख. कोणतं? दुःख. भगवान म्हणाले इथे सर्वच लोक 12 प्रकारच्या दुःखामधून वाटचाल करत असतात. किती प्रकारच्या? 12 प्रकारच्या दुःखातून वाटचाल करत असतात. आता मी जसं म्हणालो, जाती, जरा, मरण, व्याधी किंवा पंचोपादान स्कंध, असे 12 प्रकारचे दुःख आहेत बघा. ते कोणाला कधी सतावतील, कोणाला कधी त्रास देतील हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे जीवनामध्ये दुःखच दुःख आहे. त्या दुःखाला समजून घ्या, त्या दुःखातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा आणि दुःखातून मुक्त करण्यासाठीचा मार्ग भगवान बुद्धाने सांगितला आणि तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग, ज्याला दान, शील आणि समाधी सांगितलेला आहे. भगवान बुद्धाच्या धम्माला आचरणात आणलं पाहिजे त्यासाठी, तर तुमचं दुःख हलकं होऊ शकते. पटाचाराचा मुलगा गेला पुरात वाहून. पटाचाराचा दुसरा मुलगा आत्ताच जन्मलेला पक्षी उचलून घेऊन गेला. डोक्यावर परिणाम झालेली पटाचारा माहेराजवळ पोहोचते तेव्हा त्या गावाच्या बाहेर सरण जळत असतात. आई वडिलाचं, भावाचं पावसामुळे घर अंगावर कोसळून ते सगळे जण मेलेले असतात. ती वेडी पिसी झालेली पटाचारा भगवंताकडे जाते. भगवान बुद्ध तिला उपदेश करतात की जीवन असंच आहे. कोणतं दुःख कधी आपल्या वाट्याला येईल हे सांगता येत नाही. म्हणून तंद्रीमध्ये आणि धुंदीमध्ये आपण जीवन जगता कामा नये. होश मध्ये राहिलो पाहिजे. त्यासाठी नेहमी नेहमी आपण विहारात जाणं, नेहमी ध्यानाला जाणं, नेहमी भगवंताची धम्मदेशना श्रवण करणं, सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होणं, ह्या गोष्टी सुद्धा आपल्या बरोबर ठेवल्या पाहिजे. नाही तर बस तेवढंच, बाल्याची माय, बाल्याची बायको आणि बाल्याचे लेकर आपापल्या खोली. अगोदर म्हणायचो आम्ही 10 बाय 10च्या खोली, पण बाबासाहेबांना लय भरून दिलंय म्हणून 10 बाय 10ची खोली काय आता राहिलेली नाहीये. म्हणून बाल्याची माय, बाल्याचे लेकर, बाल्याची बायको आता आपापल्या खोलीत, आणि समाज गेला म्हणते चुलीत. तुम्ही नाही तसे. म्हणून इथे तुम्ही आलात, तुम्ही तर काम करतात म्हणजे सामाजिक कार्य, धार्मिक कार्यातही सहभागी होता. तुमची तर बुद्ध धम्मावर संघावर श्रद्धा आहे. पण काही लोक खरंच असे आहेत की ज्यांना या सगळ्या वातावरणाशी काहीही संबंध नाही. बिलकुल उलट इकडे विहारात जाणाऱ्या लोकांना नाव ठेवणारे लोक असतात. तुमच्या पूर्ण आहेत का नाही माहित नाही बाबा, आहेत म्हणते बाबा. म्हणजे सगळीकडेच आहे हे. कारण पेरणी करतात नाही लोक. कापसा सरकी माहित आहे तुम्हाला? सरकीचं पिशवी आणते बघा, ते सरक्या 2-2, 3-3 लावतात बघा. म्हणजे गॅरंटी नाही आहे येतील की नाही. आणि त्यातल्या त्यात पुन्हा चुकाही भरावं लागते कारण त्याची गॅरंटी नसते. असे चुकावाले लोकही बी राहतात सगळ्या ठिकाणी. प्रत्येक नगरात असतात, खेड्यात असतात, पाड्यात असतात. त्यांचं एकच काम असते, जे चांगलं वागतात, चांगलं ज्यांचं होते त्यांच्या काड्या करणं, त्यांचे पाय ओढणं, त्यांना बदनाम करणं, त्यांना परेशान करणं, त्यांना त्रास देणं, एवढं त्यांचं काम असते. तुमच्यात कोणी तसं नाही. परंतु अशा लोकांची काही कमतरता नाही आहे. आणि त्यामुळे हे सगळं काही करण्यासाठी म्हणून आपल्यामध्ये धार्मिकता असावी लागते, बाबासाहेबांचा विचार असावा लागतो. तरच हा धम्माचा गाडा किंवा समाजाच्या परिवर्तनाचा गाडा पुढे आणि पुढे आपण नेऊ शकतो. बाबा आता बघा, ते दीक्षाविधी झाला बघा. कुंभार समाजातील एका तरुणाने बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्यांनी संकल्प केला की बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा पाळेल, बुद्ध धम्म संघावर मी श्रद्धा ठेवेल. आपल्या समाजाला बुद्ध धम्माची दीक्षा बाबासाहेबांनी देऊन 69 वर्ष पूर्ण झाले बघा. किती 69 वर्ष पूर्ण झाले. या 69 वर्षांचा मागोवा जर घेतला, सिंहावलोकन केलं, तर फार कमी लोकांमध्ये परिवर्तन झालंय त्या मानाने. आणि बाकीचे लोक बिलकुल झोपेचं सोंग घेऊन आपल्या धुंदीत जीवन जगतात बघा. आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा या प्रवाहामध्ये आलं पाहिजे. आजही आपले काही लोक, तुम्ही नाही करत, पण आजही आपले काही लोक अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड करतात. भीमके लगते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी धर, अर्ध्यापेक्षा जास्त उधर. प्रत्येक शहराला, गावाला काय काय लावून दिलंय. तुमच्या परभणीमध्ये काय काय भरते म्हण, तिकडे काही लोक जातात म्हण. आमच्या संपर्कात जे लोक आहेत ते सांगतात. तिकडं नांदेड जिल्ह्यात काय काय बनवून ठेवलंय सगळीकडे, तिकडे काही लोक आपले जातात म्हण. सगळीकडे असं काय काय बनवून ठेवलं, व्यवस्था करून ठेवली का
लोकांना, आपल्या लोकांमध्ये बदल नाही झाला पाहिजे. कारण आपले लोक जर बदलले तर लय मोठं परिवर्तन होईल, महापुरुषांच्या विचारांचा विजय होईल. आणि त्यामुळे बघा आपल्यात परिवर्तन होणं हे गरजेचं आहे. आपण 22 प्रतिज्ञांचं पालन केलं पाहिजे, धम्माचं आचरण आपण केलं पाहिजे. जुन्या चाली रीती परंपरा रूढी हे सोडून दिल्या पाहिजे, तरच आपल्यात बदल होतो. आणि मी नेहमी सांगतो, मायबाप जर बदलले, मायबापांचा स्वभाव जसा असेल तसे लेकरं तयार होतील. खरं की खोटं? बापच दारू पित असेल तर पोरगा पिईल की नाही? माय ध्यानावर नसेल तर पोरग ध्यानावर राहील का? कारण त्यांच्या समोर आदर्श माय बापाचा आहे. कोणाकडे पाहून लहानाचे मोठे होतात लेकरं? शाळेतलं शिक्षण, कॉलेजातलं शिक्षण पैसे देऊन तुम्ही शिकू शकता, ते नोकरीला पण लागतील, पण एक मनुष्य म्हणून ते तयार होतात ते घरातल्या वडीलधाऱ्या लोकांकडे पाहूनच तयार होतात. म्हणून भगवंताने महामंगल सूत्रात सांगितलं, असेवनाच बाला पंडितांच सेवना. मूर्खांची संगती करू नका. संगतीचा परिणाम होते. आम्ही नेहमी सांगतो, लिंबाच्या झाडावरच्या गुळवेलाला महत्व आहे आयुर्वेदामध्ये. का? तर ते गुळवेल कडू असते आणि त्यातल्या त्यात लिंबाच्या झाडावर वाढल्यामुळे लिंबाचा कडवटपणा त्याच्यात उतरते. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये त्या गुळवेलाला महत्व आहे, जो लिंबाच्या झाडावर वाढलेला आहे. मध मऊळ माहितीये तुम्हाला? हनी. तर हनी सुद्धा लिंबाच्या झाडाला आलेलं हनी जे आहे, मध आहे, ते फार आयुर्वेदामध्ये महत्वाचं मानलं गेलेलं आहे. हे सांगतोय यासाठी की संगतीचा परिणाम हा फार महत्वाचा होतो. आता हे छोटे छोटे पोरं, हे जे भंतेजी झाले बघा तुमच्या पूर्णेमध्ये, तुमचं पूर्ण शहर जो आहे खरंच ही धम्मनगरी आहे. छोटे छोटे पोरं पाहतात, ते अजिंठ्याला राहतात, सामनेर झाले, जपानीज भाषेचा अभ्यास करतात. हे बोधी धम्मा भंतेजी बँगलोर वरून आले, इथे राहिले, तिकडे अजिंठ्याला राहतात. पय्यावंश भंतेजी सुद्धा बघा लहानपणापासून 4.5 वर्षापासून इथं भंतेजींच्या संपर्कात राहतात. त्यांनी आताच सांगितलं की भंतेजींचा संस्कार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, संस्कारामुळे कोणाच्या सोबत राहतो याचा फार मोठा परिणाम होत असतो म्हणाले भगवान बुद्धाचं हे वचन आहे. म्हणून आई वडील याचा सहवास आहे ना लेकरांचा, आई वडिलांचा लहानपणापासून. म्हणून आई वडील जशा स्वभावाच्या असतील, ज्या विचारांच्या असतील, ते विचार, तो स्वभाव मुलांमध्ये उतरेल की नाही? उतरेल की नाही? काही काहीच्या माना हालतच नाहीत पहा. कारण गणित चुकलेले असतात, काही काहीचे लयच गणित चुकलेले असतात. आणि आता साप निघून गेलाय आणि बिचारे फरकांडीला मारून काय करतील? म्हणून मुकच हो खरा आहे बापा असं ऐकते पहा. काय करतील? मी दुसरं काय करूच काय शकतात? कार्यक्रम सगळा बिघडवलाय. लेकराला काही काही लोक फक्त शिकवतच बसतात, संस्काराचा विषय नाही. आणि काही काही लोक तर शिकवतही नाही. मग पोरं खर्रा खाय, तंबाखू खाय, बिड्या ओढ, दारू पी, घरात भांडण, बायकोला नांदवत नाही, घरी माय बापाला बरोबर ठेवत नाही, बहीण भावासोबत नीट वागत नाही, समाजात जात नाही, धार्मिक काम करत नाही. अशा सुद्धा प्रवृत्ती ज्या असतात त्याला सुद्धा 99% कारणीभूत मायबाप असतात. कारण त्यांच्या सहवासातूनच ते मोठे झालेले असतात. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं बघा आपल्या भाषणांमध्ये अनेकदा, माझ्या वडिलांनी, उद्या 2 फेब्रुवारी आहे बघा, रामजी सुभेदार बाबाचा दिवस आहे. बाबासाहेब म्हणाले, माझ्या वडिलांनी मला शिक्षणाची गोडी तर लावलीच, त्यामुळे मी MA PhD DSc LLD डिलीट बॅरिटर एवढ्या डिग्र्या तर घेऊ शकलो, परंतु मी जो बुद्ध धम्म स्वीकारू शकलो किंवा माझा जो धार्मिक पिंड घडवला त्याला सर्वस्वी जबाबदार किंवा त्याचं सर्वस्वी श्रेय कुणाला जाते? बाबासाहेब म्हणाले, माझ्या वडिलांना जाते. आणि म्हणून मी बुद्धाचा धम्म स्वीकारू शकलो. हे तुम्हाला मी मुद्दा म्हणून हेतू पुरस्सर सांगतोय. आणि त्यामुळे तुम्ही जे जुने आई बाबा आहात, तर तुम्ही जर बदललात तर तुमचे मुलं बदलतील. परंतु तुम्ही जर भरकटलेले असाल तर मुलांकडून बदलण्याची, परिवर्तनाची अपेक्षा करणं चुकीचं आहे बघा. आणि त्यामुळे एक छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगतो, तुम्ही इच्छा असेल तर, आणि आमच्या शब्दांना पूर्ण विराम देतो. सांगू का? हा सांगा म्हणा, म्हणजे सांगतो बा. तर बघा, एकदा एक अंध पती पत्नी होते. तुम्ही ऐकलं असेल आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती अनेक प्रवचन आहेत. युट्यूब वरती आपलं चॅनल आहे. इथे सुद्धा आमच्या प्रदीपचं महाबोधी चॅनल आहे, त्याच्यावर आता लाईव्ह सुरू आहे. सगळीकडे प्रदीपच्या चॅनलचा गवगवा आहे.
त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तो सगळ्या भारताला पूर्ण लाईव्ह दाखवते पहा. कोणताही कार्यक्रम असला की लाईव्ह. प्रदीप ननावरे काय त्याचं चॅनल महाबोधी, काही झालं की लाईव्ह होते इथून पूर्ण येथून. तर त्याचा सोशल मीडियावर लय मोठा गाजावाजा आहे. कारण सोशल मीडियाचं युग आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्याकडे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, धम्म प्रचारासाठी, धम्म समजून घेण्यासाठी, बाबासाहेबांचा विचार समजून घेण्यासाठी त्याचा वापर करा. कारण आपला प्रिंट मीडिया नाही आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही आहे, आपल्याला कोणी गिनत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही बघा बातम्या पाहत असाल, लोक गिनती करत नाहीत. आपली करतात का? काही अपवाद वगळता आपली कोणी गिनती करत नाही. आणि कुठं चिलट जरी मेलं तर ते 3-3दा दाखवते. आणि इकडं आपल्या समाजामध्ये काही जरी झालं तर ते दाखवत नाही टीव्ही वरती. तुम्ही जर पाहत असाल, बारकाईने अभ्यास करत असाल तर. आणि त्यामुळे मी तुम्हाला दृष्टांत सांगतो. एक अंध पती पत्नी होते, दाम्पत्य, दोघेही आंधळे होते आणि भीक मागत होते पहा. स्टेशनवर, बस स्टँडवर, अनेक ठिकाणी दोघेही अंध होते. आणि दोघेही अंध होते तर मग कधी भाकरी मागायचे, कधी भाजी मागायचे, लोकांना पैसे मागायचे, काय काय लोक द्यायचे. एखाद्या दिवशी काही मिळायचं आणि एखाद्या दिवशी काही मिळायचं नाही. कधी कधी पीठ पण त्यांना मिळायचं. तर मग एक दिवस असं झालं की ज्या दिवशी कधी काही मिळायचं नाही त्यांना अन्नपदार्थ वगैरे, तर मग घरी त्यांच्याकडे ती बाई स्वयंपाक करायची. अंध होती तर ती स्वयंपाक करायची, कसं तरी चपाती भाकरी वगैरे बनवायची. आणि बनवू मग ते खावायचं दोघे पण. तर काही दिवसांनी असं झालं की त्यांच्या घरामध्ये आली एक मांजर. ऐकताय ना? अच्छा, तिकडं स्क्रीनवर पाहू लागले का? मी म्हटलं तिकडं कुठं पाहू लागले बा, हे मी तर इकडं बसलो, ते तिकडे कुठं पाहता. ते मांजर घरामध्ये आली आणि मांजर मग रोज ती बाई भाकरी चपात्या करायची का नाही, दुरडीत टाकायची. ती मांजर हळूच यायची आणि ती चपाती गायब करायची. आता तिच्या नवऱ्याला काही दिसत नव्हतं, तोही बिचारा अंध होता आणि त्या बाईला काही दिसायचं नाही. आणि ती म्हणायची मग भाकरी तर टाकल्या, चपात्या तर टाकल्या, गायब कशा काय होऊ लागल्या, मला काही कळे ना. मग एक दिवस असं झालं, त्या बाईच्या हाताला चपाती टाकताना दुरडीमध्ये मांजरीचा स्पर्श झाला. ती मांजर ओरडली म्याव करून. मग म्याव करून मांजर ओरडली की त्या दोघा पती पत्नीच्या लक्षात आलं की अरे गड्या, ही मांजरच चपाती भाकरी खाते, हिचा बंदोबस्त केला पाहिजे. तर ती बाई म्हणे, कारभारी तुम्ही एक काठी घेऊन दरवाजात बसत राहा जेव्हा मी स्वयंपाक करते, आणि दरवाजावर असं दन 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 ती काठी मारत राहा, म्हणजे त्याच्यामुळे ती मांजर येणार नाही. मग यांचा उपक्रम सुरू झाला रोज. मग मांजर गायब झाली. मग मांजर गायब झाली तर काही दिवसानंतर ते अंध पती पत्नी जे होते त्यांना झाला एक मुलगा. मुलगा लहानाचा मोठा झाला. मुलगा लहानाचा मोठा झाला तर यांनी त्या मुलाला शिकवलं. मुलाला शिकवलं, मोठा झाल्यावर त्याचं लग्न लावून दिलं. लग्न लागलं आणि मग सुनबाई घरात आली. आता सुनबाई डोळस होती, मुलगा डोळस होता, म्हणजे डोळे होते, त्यांना नजर होती. मायबाप तर अंध होते. आता चुलीजवळ सुनबाई आली. सुनबाई स्वयंपाक करायची. आता हे पोरग होते की नाही, तर आई वडील अंध होते, तर हे रोज पाहत होतं. आई स्वयंपाक करायला गेली चुलीजवळ की वडील दरवाजामध्ये काठी घेऊन दरवाजावर दन 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 वाजवली. आता आई स्वयंपाक करत नव्हती, याला बायको आली, त्याची बायको स्वयंपाक करत होती. तर हा पट्ट्या मग रोज जेव्हा बायको चुलीजवळ स्वयंपाकासाठी जाऊन बसली की हा दरवाजात जाऊन बापाच्या ठिकाणी बसायचा, दरवाजावर दन 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 ते काठी मारायची. आता ही नवीन नवरी बिचारी, नवीन कोणाला क्रॉस कसं करता येईल, कोणाला उलट सुलट कसं बोलता येईल, कोणावर रागावता कसं येईल, कोणाच्या चुका कशा दाखवून देता येईल. म्हणून मी बिचारी काही दिवस काहीच बोलली नाही. मुखच हिला वाटलं बा काही असेल, हे बसलंय दरवाजात तर बसू दे बा, आपण कसं काय हटकाव, कसं काय काय म्हणा. मग नंतर त्यांना एक लेकरू झालं. ते लेकरू थोडंसं लहानाचं मोठं होऊ लागलं तेव्हा मग बाईची हिंमत वाढली. मग एक दिवस हिनं शाळा घेतली त्या सुनबाईनं. कोणाची? नवऱ्याची. त्याला म्हणे मला एक गोष्ट विचारायची. म्हणे काय? मी जेव्हा स्वयंपाकाला चुलीजवळ बसते तेव्हा तुम्ही दरवाजावर ती काठी मारत दरवाजात कशासाठी बसता? काय त्याचं कारण, गुपित काय आहे त्याचं? ते म्हणे त्याचं गुपित वगैरे काही नाही. माझी आई जेव्हा स्वयंपाकासाठी चुलीजवळ बसायची तेव्हा माझे वडील असेच माझ्यासारखे या दरवाजात बसायचे आणि दरवाजावर काठीनं असे मारायचे, आवाज यायचा दन 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 दन. तर ती बाई म्हणे तुम्ही शिकले तर खरे, पण शिकून लयच हुकलेले दिसता म्हणे तुम्ही.
कारण गणित उलट झालं ना, होते कधी कधी गणित उलट बापा, लय घरात उलट होते. मी काल परवालाच अमरावतीत सांगितलं, आम्ही लहान होतो एका गावामध्ये एक माणूस लय दारू पित होता. हो तुमच्याकडे पित असेल, लय दारू पित होता आणि बायकोला लय मारझोड करायचा. नंतर एक पोरगी झाली त्याला त्यांना मारझोड करायचा. घरात धिंगाणा, सारा धिंगाणा, पत्रावर उड्या मार, इकडं उड्या मार, तिकडं उड्या मार, शिव्या आरवाच्या भाषेत वगैरे वगैरे. बाईला लेकरं झाले, ते लेकरं मोठी झाली, हे रोज दारू पिऊन यायचं आणि धिंगाणा, सारी इज्जत बिज्जतचं वाट्यावर टाकली होती त्याला. या बाईने एक दिवस विचार केला, ती सोय लावते म्हणे ती. ही बिचारी चांगल्या घरातून आली होती, पण हिला वाटलं माझ्या घरच्याचं कोणाचं ऐकणं, हे माझंही ऐकणं. लेकरं लहानाचे मोठे होऊ लागले, पोरगी जवान होऊ लागली, पोरगही जवान होऊ लागलं, हे रोज येऊन दारू पिऊन धिंगाणा करू लागलं. याला अद्दल घडवली पाहिजे. आणि हे एक दिवस आलं बा दारू पिऊन. खरीच घटना सांगतो तुम्हाला, काय काल्पनिक नाही आहे. हे एक दिवस आलं दारू पिऊन, हिनं प्लॅनिंग केला की याला बदलून काढायचं, कारण हे रोज बदलत होतं तिला. आणि एक दिवस खरंच दारू पिऊन आले, यानं दारू पिऊन आल्यावर बायकोनं असं बदललं बाबा त्याला, लय हाणलं घरात. मग आवाज झाला आणि ओरडण झालं, सारं गाव जमा झालं दारात. हे आतमध्ये काहीच बोलू शकलं नाही, मुकत बसले. लय मार खाला, बोलेल काय. हे बाहेर गेले, मग बाहेरच्या लोकांना शिव्या देऊ लागलं, सारे लोक त्याच्यावर हसू लागले. बायको मारलं हो याला. त्याची सारी दारू उतरली, मग दारू सोडून दिली पाहत्यानं. अरे हे दारू पिली की लय कार्यक्रम बिघडते पहा. आणि त्यामुळे तुम्हाला ही घटना यासाठी सांगितली, हा दृष्टांत, की ती पोरगी म्हणे तुम्ही शिकलेले आहे पण पूर्ण हुकलेले आहे. तुमची आई अंध होती, वडील अंध होते, स्वयंपाक करताना मांजर वगैरे येऊन ते चपात्या भाकरी खाऊ नये, कुत्रा येऊ नये म्हणून तुमचे वडील तिथं बसत होते. आता मला नजरेसारखी नजर आहे, चांगले डोळे आहेत, 2-2, तुम्हाला डोळे आहे, तर इथं बसण्याची आणि दरवाजावर फटफट मारण्याची काय गरज आहे का. तर ते मग मुकत बसलं, त्यानं बसणंच बंद केलं. तर मी हा दृष्टांत यासाठी सांगितला की त्या अंध मायबापाचे संस्कार त्या पोरावर जैसे थे झाले की नाही, झाले की नाही, तसेच होतात बघा संस्कार. आणि म्हणून आई वडील व्यवस्थित पाहिजे, कारण भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की आई वडील माता पिता आदर्श असतील तर त्यांची संतानही आदर्श निघण्याची शाश्वती आपण देऊ शकतो. पण माता पिता जर आदर्श नसतील, त्यांच्या स्वभावामध्येच खोट असेल, तर लेकरं कसे चांगले निघतील. कारण लेकरांना सर्वस्वी संस्कार आई वडिलांत होत असतात. आणि म्हणून तुम्हाला मी हा दृष्टांत सांगितला. हे छोटीशी धम्मदेसना तुमच्या समोर मी ठेवत आहे. आज इथे येऊन मोठा हर्ष झाला. पूजनीय भंतेजींची तब्येत बरी नाही आणि त्यामुळे आमचे धम्म दौरे सुरूच असतात. आता मुळाव्याला जायचं असल्या कारणाने उद्या हिंगोलीला पण आहे, मुळाव्याला पण आहे, परवाला मंगरुळपीरला आहे. कंटिन्युअसली आमचे धम्म दौरे असतात. तुम्ही आपल्या चॅनलवरून पाहत असाल, द ग्रेट हॅपीनेस वरून, तर धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम अनेक भिक्षू करत आहेत. त्यामध्ये आता 26 जानेवारीला औरंगाबादेत आम्ही 4 मजल्याचं द ग्रेट हॅपीनेस टॉवर बुद्ध विहाराचं भूमिपूजन केलं आहे. आणि समाजाच्या स्वेच्छादानातून या 1 वर्षभरामध्ये, कारण 26 जानेवारी 2026 ही युनिक तारीख होती आता गेलेली, आणि पुढली जी तारीख आहे तीही युनिक असणार आहे, 26 जानेवारी 2027. तर आम्ही असा संकल्प केलेला आहे की समाजाच्या स्वेच्छादानातून 4 मजल्याचं विहार औरंगाबादेमध्ये निर्माण करून त्याचं उद्घाटन येणाऱ्या 26 जानेवारी 2027ला तुमच्या भरोश्यावर करणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी धार्मिक कार्यामध्ये सहकार्य कराल, अशी एक मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सब मंगलं रक्षन्तु सदा सोथी भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धर्मानुभावेन सदा सोथी भव
भजन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। जय भीम।